शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 7387377800। रयतेचे राजे छत्रपती शिवराय, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर, माता रमाई, माता सावित्री, संत भगवान बाबा, संत गाडगे बाबा आणि ज्या ज्या महापुरुषांनी महामानवांनी ओबीसी बहुजनांच्या कल्याणासाठी आपलं पूर्ण आयुष्य झिजवलं, अशा सर्वच महापुरुषांना माझं त्रिवार अभिवादन आणि मानाचा मुजरा। आज ओबीसी बहुजन महासंघाच्या वतीनं पिरंगुट खरं तर मुळशी येथे होत असलेला एल्गार मेळाव्यानिमित्त मंचावर आमचे सहकारी मोरके प्राध्यापक लक्ष्मणरावजी आके असतील, आमचे दुसरे सहकारी जे सातत्यानं सुप्रीम कोर्ट असेल, उच्च न्यायालय असेल, ओबीसींची तळमळीनं बाजू मांडता असे मंगेशरावजी ससाने या मंचावर आत्ताच मार्गदर्शन केलेले आमचे चव्हाण साहेब असतील, आमचे भाऊंदाजी पानसरे असतील, बाळासाहेबजी जोरे असतील, दत्ताभाऊ गोरे असतील, चंदाताई केदारी, किसनजी नांगरे असतील, विशालजी शेळके, महादेव मरगळे, भाऊसाहेब आखाडे, भाऊ मरगळे, प्रशांत कांबळे, अशोक कांबळे, कोकरे आणि आमचे मित्र संतोषजी जोरे असतील, दत्ता जोरे असतील आणि सर्व ज्या भागातून आलेले माता बंधू आणि भगिनींनो, बांधवांनो, खरं तर ओबीसींचं आरक्षण आज डोक्यात नाही। गेल्या अनेक वर्षापासून ओबीसींना काही मिळत असलं की प्रस्थापित समाजाच्या पोटात दुखायला सुरुवात होती। ज्याप्रमाणे 2021 ला निवडणुका लागायची कीच आत्ताच मंगेशरावने सांगितल्याप्रमाणे विकास गवळी नाव ओबीसीचं अस्तित्व संपवण्याचा घाट घातला। आरक्षण कुठल्या आधारावर दिलंय? ओबीसीची ट्रिपल टेस्ट केली का? ओबीसीची जनगणना केली का? परंतु जनगणना कोणी करायची? ज्या लोकांना गेल्या अनेक वर्षापासून आपण सातत्यानं निवडून देत आलो, भारत स्वतंत्र झाल्यापासून याला निवडून देत आलो, हे तुम्हाला आम्हाला तुमची संख्या कळालीच नाही पाहिजे म्हणून हे सगळे काम करतायत। आणि जर त्यांना तुमची संख्या कळाली नाही पाहिजे म्हणून जर ते काम करत असतील तर तुमची जातनिहाय जनगणना ते कधी होऊन देणार नाहीत। त्यासाठी तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, तुम्हाला एल्गार पुकारावा लागेल, तुम्हाला तुमचे हक्क मागावे लागतील। नाहीतर आपण काय करतोय? बसले होते त्या साहेबांनी माझ्या खांद्यावर हात टाकला होता, माझ्या मुलीच्या लग्नात दादा आले होते। हे दादा असतील, बाबा असतील, आबा असतील, भाऊ असतील, हे तुमचे फक्त मतं घेतात, सत्ता मिळवतात आणि सत्ता मिळवल्याच्या नंतर पैसा मिळून त्या पैशातून सत्ता आणि पुन्हा सत्तेतून पैसा, हे चक्र गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे। गेल्या 2 वर्षामध्ये आंतरवाली सराटीतून कुठेतरी ओबीसीचे मुलं नोकरीला लागायला लागलेत, ओबीसीच्या मुलांना शिक्षण घेता येत होतं। त्याच्या विरोधामध्ये खरं तर आता मी जबाबदारीने बोलतोय, कोणाला राग आला तर मी आताच माफी मागतो। या जिल्ह्याचे खरं तर महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते म्हणतो आपण त्याला, शरदचंद्र पवार साहेबांनी त्या 5वी नापास आंतरवाली सराटीच्या माणसाला समोर करून ओबीसीचं अस्तित्व संपवण्याचा घाट घातला। आपण काय मागतोय त्याला त्या माणसाला भान नाही। जे पाहिजे ते मला पाहिजेच, हट्ट करायचा, बाल हट्ट करायचा, ओबीसी नेत्यांवर खालच्या भाषेत बोलायचं, अतिशय जातीवाचक बोलायचं, जाती जातीवर बोलायचं, कधी माळ्यावर बोलल, कधी वंजाऱ्यावर बोलल, कधी धनगरावर बोलल, कधी सुतारावर सोनार। आणि खरं तर मायक्रो ओबीसी तर मराठवाड्यामध्ये अतिशय भयभीत झाली, मायक्रो ओबीसींना मारहाण केली जाते। माझ्या नावी समाजाचे तिकडं आपल्या नावी समाजाची दुकानं जाळण्यात आले, सुतार समाजाला मारहाण केली गेली, सोनार समाजाचे
दुकानं फोडण्याचं अतिशय समाज मराठवाड्यात भयभीत आहे. त्यामुळे आता लक्ष्मणराव आम्ही असतील, मंगेशराव असतील, आम्ही मराठवाड्यात अनेक मेळावे केलेत. आमच्या मेळाव्याला लाखो लोक तिकडं येत आहेत. खरं तर या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपला ओबीसी समाज सदन आहे. ओबीसी समाजाने आता ठरवलं पाहिजे आपलं प्रतिनिधित्व आपण हिसकावून घेण्याची आपल्यामध्ये धमक निर्माण करणं गरजेचं आहे. या राज्यामध्ये आपण 52-55% असणारा समाज, 1931च्या जनगणनेनुसार आपण 52-55% संख्या कमी झाली असेल. चांगलं कळतंय. तुमची जर जनगणना होऊन दिली आणि तुम्हाला कळालं की या मुळशी तालुक्यामध्ये 70% ओबीसी आहे, इथं आपला दलित समाज आहे, आदिवासी समाज आहे, मुस्लिम समाज आहे, आपण एकत्र आलो तर आपण काय करू शकतो हे आपल्याला कळल्याच्या नंतर आपण आपलाच माणूस निवडून दिला जाईल ना. होऊ द्या. धनगर होईल, माळी होईल, वंजारी होईल, सुतार होईल, सोनार होईल, कोणी जरी झाला तर आपलाच भाऊ बंद आमदार होईल, खासदार होईल. त्याच्या खांद्याला त्याच्या हाताला धरून आपल्याला काम करून घेता येईल. परंतु आपले काही मंडळी आपल्यात अनेक तितर बी सोडलेले असतात. निवडणुका आल्या विधानसभेच्या, लोकसभेच्या, किती आपल्याकडे पाठवले जातात. दादाने आपल्याला शेतवस्तीवर जाण्यासाठी रस्ता दिला, भाऊने आपल्याला ते केलं, आपल्यासाठी ते बोलले होते, आपल्या समाजासाठी हे केलं होतं. ते काही करत नाहीत. ते फक्त तुमचा वापर करून घेत आहेत. आणि तुम्ही ठरवलं ना त्यांना कुठं पाठवायचं तर ते तुम्हाला या मुळशी तालुक्यात नाही, पुणे जिल्ह्यात सुद्धा दिसणार नाही. त्याचा इतिहास आम्ही आमच्या घनसावंगीचा माजी आमदार राजेश टोपे नावाचा माणूस 5 वर्ष विधानसभेमध्ये गेला आणि 18-19 वर्ष मंत्रीपद भूषवलेला माणूस, त्याला घराचा रस्ता दाखवण्याचं काम ओबीसी समाजाने ठरवलं आणि ओबीसी समाजाने केलं. त्या माणसाकडे 3 साखर कारखाने आहेत, 70-75 शिक्षण संस्था आहेत, दूध डेअऱ्या आहेत, सूतगिरण्या आहेत, बँका आहेत. दुसऱ्या उमेदवाराला 1 पासून मतदान मोजावं लागतं आणि त्याला 30,000 पुढे मोजावं लागतं. म्हणजे 30,000 मतदान त्याच्या खिशातलं आहे, तरी सुद्धा लोकांनी त्याला घराचा रस्ता दाखवलाय. गेवराईचा एक माजी आमदार, तो असंच जरांगीच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे म्हटला आणि आम्हाला जर आरक्षण नाही मिळालं, जरांगीची मागणी मान्य नाही झाली तर मी राजीनामा देतो. ओबीसीने ठरवलं तू राजीनामा देतो का, ओबीसीच्या विरोधात बोलतोय का. ओबीसीने त्याला घरात उभा राहायचं सुद्धा डिपॉझिट 3ऱ्या क्रमांकावर केला. 2 वेळा आमदार राहिलेला माणूस 3ऱ्या क्रमांकावर केला. तो अतिशय जातीवादी असणारा, शेतकऱ्याच्या नावाने आंदोलन करायचे आणि ओबीसी गोळा करायचे. कारण की विशेषतः शेतकरी म्हणलं की ओबीसी, 12 बलुतेदार, 18 बलुतेदार, भटकेमुक्त. आपल्याला शेतीशिवाय काय पर्याय. 1 एकर असेल, 2 एकर असेल, अर्धा एकर असेल, शेतीशिवाय आपलं पोट भरत नाही. कारण की आपल्याकडे काही साखर कारखाना नाही आणि आपण कोणाच्या साखर कारखान्यावर आपल्याला संचालक म्हणून जरी घेतलं तर आपले लोक सयाजीराव असतात, फक्त सया करण्यापुरतं आणि एक दिवस मिटिंगला जाण्या येण्या फक्त 100-200 रुपये काय जो भत्ता मिळतो तेवढंच आपल्याला अधिकार. त्यामुळे आपल्याला ना गुत्तेदारी ना काही नाही. कारण की आमदार यांचे, खासदार यांचे, मंत्री यांचे आजपर्यंत 29-30 मुख्यमंत्र्यापैकी 23-24 मुख्यमंत्री सुद्धा यांचेच. मग आरक्षण कोण मागतंय? हेच. आपण आरक्षणाला विरोध करत नाही. आज मराठा समाजामध्ये सुद्धा विस्थापित मराठी काही गरीब आहेत. त्या निजामी मराठ्यांना आपण जागा दाखवणं गरजेचं आहे. खरं तर गरीब मराठ्यांनी सुद्धा आता समोर येऊन त्या निजामी मराठ्यांना संपवण्याचं काम केलंय. कारण राज्यातील 80% संपत्ती कोणाकडे असेल तर ह्या फक्त निजामी मराठ्यांकडे जे राजसत्तेत आहेत, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, माजी मंत्री, माजी आमदार, त्या लोकांनी जमिनी संपत्तीवर ताबे मिळवून ठेवले. त्यांच्या समाजाला त्यांनी संपवलं. परंतु जरांगीच्या खांद्यावर बंदूक ठेवून जातीवाद निर्माण केला आणि गोरगरिबावर अन्याय करण्याचं काम केलं. आणि जरांगीला खांद्यावर बंदूक ठेवून तुमच्या भागाचे शरदचंद्र पवार असतील, रोहित पवार असेल, जरांगे हा उपोषण सोडून पळून गेलेला पुन्हा त्या आंदोलनस्थळी आणून बसवला. आणि त्या बालहट्ट करणाऱ्या आंदोलकाला खरं तर आता इथं शिवसेनेचे सुद्धा पदाधिकारी होते, ते बोलले की बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी सर्वांना न्याय दिला. परंतु त्यांना सुद्धा मला सांगायचंय, बाळासाहेब होते, परंतु आज बाळासाहेबांचे वारस आणि बाळासाहेबांचे कोण जे आता शिवसेना बघतायत त्यांनी त्या जरांगेच्या आंदोलनाला जाऊन पाठिंबा दिला. परंतु ज्या ओबीसी घटकांनी शिवसेनेला सत्तेवर नेण्याचं, सत्तेचं दार खुलं करण्याचं काम केलं, ओबीसीचे 2 पोरं 3 पोरं
लक्ष्मणराव आणि मी आंतरवाली सराटीत उपोषण करत होतो आणि मंगेशराव इथे या पुण्यामध्ये करत होते. हे 3 पोरं त्या बाळासाहेब ठाकरेंच्या वारसाला दिसले नाहीत, त्या शरद पवारांना दिसले नाहीत, त्या रोहित पवारांना दिसले नाहीत, अजित पवारांना दिसले नाहीत, एकनाथ शिंदेला दिसले नाहीत. मग तुम्ही आता किती दिवस यांना आपलं म्हणायचं किंवा होता आमच्या घरी येऊन बसला होता हे आता विसरून जा. आपलं म्हणतो 2024च्या विधानसभेच्या अगोदर ओबीसीचं आरक्षण वाचवायची भाषा सुरू झाली. राज्यामध्ये 2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस. ओबीसीच्या बाजूने कोणी बोललं नाही, रस्त्यावर येऊन कोणी ओबीसीच्या बाजूने एकाही पक्षानं भूमिका मांडली नाही. परंतु या राज्यामध्ये एकमेव ज्या महामानवाने ओबीसींना आरक्षण मिळावं म्हणून 340व्या कलमामध्ये तरतूद करून ठेवली, त्या महामानवांचे नातो श्रद्धेय आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी तुमचं आरक्षण वाचावं म्हणून राज्यभर यात्रा, संघर्ष यात्रा, ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढली. आणि आज तेच बाळासाहेब ठामपणे भूमिका मांडतायत. मराठ्यांचं आरक्षणाचं ताट वेगळं असलं पाहिजे, ओबीसीचं ताट वेगळं पाहिजे. परंतु आपल्याला आपलं कोण परक कोण कळत नाही. ओबीसी आमचा डीएनए म्हटलं की ओबीसी खुश, हिंदू खतरे में म्हटलं की लगेच टेंबे घेऊन जाळपोळ करायला ओबीसी सगळ्यात पुढं. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले तरी ओबीसी घाबरत नाही. परंतु ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी कोणाला पुढे यायला प्रत्येकाला वाटतं आपण तो ना दिसतो ओबीसी काय केली. आपण भगवा रुमाल टाकता, मुस्लिमांवर अन्याय करायचा, मारझोड करायची, रस्ते जाळवायचे, गाड्या जाळायच्या, दहशत निर्माण करायची, आपली कॉलर टाईट दिसती. परंतु बाबांनो, तुमचं अस्तित्व संपलंय, तुमच्या मुलाबाळांचं भविष्य संपलंय, तुमचा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होणार नाही याची तरतूद या प्रस्थापित लोकांनी केली. जर तुम्हाला ग्रामपंचायत सदस्य व्हायचं असेल, बाकीचं तर जाऊ द्या हो, सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महापौर हे तर तुम्हाला विशेष नाही, परंतु ग्रामपंचायत सदस्य होणार नाही याची सुद्धा तयारी या लोकांनी जरांगेच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्यभर बोगस कुणबी नोंदीमार्फत कुणबी प्रमाणपत्र काढण्याचं काम केलं. 58-59 लाख इतिहासातील जातीवादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या कार्यकाळात अक्षरशः बोगस नोंदी आणि प्रशासनाला मुख्यमंत्र्याचा दबाव होता. खाडाखोड केलेल्या नोंदी मार्फत प्रमाणपत्र वाटप करण्याचे आदेश दिले आणि 58-59 लाख बोगस कुणबी नोंदीचे प्रमाणपत्र वाटप केले. आणि आता ते व्हॅलिड करून 1,00,000, 2,00,000, 5,00,000 देऊन व्हॅलिड करणं सुद्धा कार्य सुरू आहे. कोणाकोणाच्या विरोधात तुम्ही कोणाकोणाचे प्रत्येकाच्या याच्यात कोणाकोणाच्या याचिका दाखल करणार. गावगाड्यात 18 पगड जातीतील 12 बलुतेदारांना 18 बलुतेदारांना तिथं गावात राहण्याची भीती असती, विरोधात गेलं. आता आमच्या भागामध्ये पोलीस पाटील भरतीवर सुद्धा ओबीसीच्या जागेवर मराठा समाजाच्या तरुणांना पोलीस पाटील भरतीमध्ये घुसखोरी त्यांनी केली, बोगस कुणबी प्रमाणपत्र आधारित. काही आम्हाला तरुण येऊन भेटतात, ते आम्हाला म्हणतात तुम्ही याचिका दाखल करा. आम्ही म्हणतो आम्हाला महाराष्ट्रभर फिरतोय, आम्हाला इतका वेळ कुठे, तुम्ही याचिका दाखल करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. तर ते बिचारे आम्हाला सांगतात आम्हाला भीती वाटते, आम्हाला शेत रस्त्यावर जावं लागतं, त्यांच्या शेतातून जावं लागतं, त्यांच्या शेताच्या जवळून जावं लागतं. आम्ही जर याचिका दाखल केली तर आम्हाला अडवल्या जाईल, मारहाण केल्या जाईल. अशी परिस्थिती निर्माण झाली. ओबीसींना, मायक्रो ओबीसींना आता संरक्षण दिलं पाहिजे. आणि खरं तर माझ्या आंबेडकरी चळवळींना आपण सोबत घेऊन, बाळासाहेब आंबेडकर आपल्या सोबत आहेत. आताच कोणीतरी सांगितलं बीडचा किस्सा, पप्पू कागदे यांना कसं संपवण्याचं. पप्पू कागदे यांचा नगराध्यक्ष पदाची उमेदवारी घोषित केली प्रस्थापित अजितदादा पवारांच्या पक्षाने आणि अगदी सगळ्या लोकांना नादी लावलं. पप्पू कागदे खुश, ओबीसी समाज खुश, आंबेडकरी जनता खुश. आणि ऐत्या टायमाला त्यांच्या लक्षात आलं की पप्पू कागदे हा नगराध्यक्ष 100% होणार आहे. आणि पप्पू कागदे नगराध्यक्ष झाला की नक्कीच हा आठवले साहेबांचा माणूस आहे, अभ्यासू माणूस आहे, चळवळीतला माणूस आहे. ते ओबीसीना न्याय देण्याचं काम करेल, आंबेडकरी जनतेला न्याय देण्याचं काम करेन, मायक्रोना न्याय देण्याचं काम करेन. म्हणून तात्काळ त्या माणसाची उमेदवारी रद्द करण्याचे आदेश अजितदादांपासून आले. आणि आता पुन्हा कुठेतरी सारव. परंतु आता तिथं बीडमध्ये सर्व एकत्र आलेत. पप्पू कागदेंचा आपल्याला बदला घ्यायचा असेल, बीडच काय पूर्ण महाराष्ट्रभरात आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे, आपल्याला एकत्र लढा देणं गरजेचं आहे. ज्यांनी ज्यांनी जरांगेला सपोर्ट केलाय, ज्यांनी ज्यांनी तुमचं अस्तित्व संपवण्याचं काम केलंय, तुमच्या भागात तर पूर्वी सुद्धा काही कुणबी अनेक ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र वाटप मानतायत. फक्त सर 4च जिल्ह्यात त्यासाठी GRS हैदराबाद गॅजेट, 4 जिल्हे म्हणजे निजाम काळातील 4 जिल्हे. परंतु ते आता मराठवाड्यात 8 जिल्हे आणि 8 जिल्ह्यातला एखादा मुलगा
नोकर भरती निघली का त्याला फक्त त्याच्याच जिल्ह्यात करता येते का? महाराष्ट्रात त्याला नोकरी करता येते, त्याला केंद्रात नोकरी करता येते. परंतु ओबीसीचे काही नेते, बावनकुळे साहेब विशेषतः महसूल मंत्री, आज ओबीसी उपसमितीचे ते अध्यक्ष, तेच जर ओबीसीची दिशाभूल करत असतील ते अतिशय निंदनीय, चुकीचं आहे. बोलणाऱ्यांचा आवाज बंद केला जातो. आज कोणीही ओबीसीच्या बाजूने बोलत नाही. खरं तर भुजबळ साहेब बोलतायत. भुजबळ साहेबांची आता तब्येत बी बरोबर नाही आणि धनंजय मुंडे साहेब भुजबळ साहेबांच्या खांद्याला खांदा लावून बोलायला सुरुवात केली की धनंजय मुंडे साहेबांच्या विरोधात कुठेतरी सुपारी दिली, मला मारणार आहेत. अरे ज्या माणसाने राज्यामध्ये दहशत निर्माण केली, ज्या माणसाच्या आसपास दारूवाले, मटक्यावाले, गुटक्यावाले, जमिनी हडप करणारे, म्हणजे कुठल्याही विना परवान्याचे रिव्हॉल्वर असणारे शेकडो लोक याच्या आसपास असणाऱ्या माणसाला कोण मारणारे? परंतु एखादा ओबीसी नेता मलिन करायचा, त्याचं अस्तित्व संपवायचं आणि राज्यातील सर्वच प्रस्थापित नेत्यांनी त्या आरोप करणाऱ्याला ताकद द्यायची आणि धनंजय मुंडे सारख्या माणसाला टार्गेट करण्यासाठी सुपारी देण्याचं काम केलं. आणि फक्त एक नेते पाठीमागं लागला होता, भुजबळ साहेबांच्या मागं, आता धनंजय मुंडे साहेबांच्या पाठीमागं. परंतु आपण ज्या नेत्यांच्या विरोधात कोणी बोलत असेल तर त्या नेत्यांना आपण संरक्षण देण्याची गरज आहे. आपल्या ज्या समाजाला कोणी टार्गेट करत असेल, आज माळ्याचा नंबर झालाय, वंजाऱ्याचा झालाय, येणाऱ्या काळात धनगराचा असेल, बंजाऱ्याचा असेल, कुंभाराचा असेल, सुताराचा असेल, त्यामुळे आपण एकमेकासाठी खांद्याला खांदा लावून लढलं पाहिजे. आपल्याला कुणाला विरोध करायचा नाही, आपण जातीवादी नाहीत. परंतु विनाकारण जर कोणी आपल्याला त्रास देत असेल तर आपण सुद्धा खपून घ्यायचं नाही. आपण सुद्धा जशात तसं उत्तर द्यायला तयार राहायचं. हे बघा, लक्ष्मणराव असतील, आम्ही असतील, आम्हाला सुद्धा अभियानचे 7-8 वेळा गाडी फोडली, अडवल्या जातं, धमक्या दिल्या जातात. आणि फोन जर आम्ही प्रत्येक उच्चले जर ऐकले ना तर फक्त आम्हाला शिव्यांचीच लाखोली मिळते, दुसरं काही मिळत नाही. आम्ही लढतोय, बोलतोय, माझ्या दारात येऊन, माझ्या घराजवळ येऊन माझी गाडी जाळण्याचं काम ह्या लोकांनी केलं. परंतु आम्ही थांबणार नाही. त्यासाठी फक्त तुम्हाला आमच्या सोबत लढावं लागल, आमच्या सोबत, आमच्या पाठीशी राहावं लागल, तरच ओबीसी समाजाचं संरक्षण होईल. नाहीतर ओबीसी समाज संपल्याशिवाय राहणार नाही. ओबीसीचं अस्तित्व कोणीही वाचवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला आम्हाला एकत्र येऊन लढावं द्यावं लागल. खरं तर या मुळशी तालुक्यामध्ये तुम्ही असा प्रचंड असा मेळावा, खरं तर या भागामध्ये ओबीसी समाज एक येत नाही, परंतु तुम्ही दाखवून दिलं की ओबीसीनं ठरवल्यावर काही होऊ शकतं. आणि नक्कीच या मंचावर बसलेला एखादा माणूस येणाऱ्या विधानसभेला 2029ला आमदार झालेला सुद्धा पाहिलं तर आपल्याला नवल वाटणार नाही. त्यासाठी तुम्ही आतापासून कामाला लागावं. आपले पंचायत समिती सदस्य आपले कसे निवडून आणता येतील त्याकडे लक्ष द्यावं. आपले जिल्हा परिषदेमध्ये कसे सदस्य जातील, आपले नगरसेवक कसे होतील, यासाठी सर्वांनी मी ओबीसी, आपण ओबीसी म्हणून काम करावं, मूळ ओबीसीसाठी काम करावं, एवढी आपणास कळकळीची विनंती करतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो. धन्यवाद. जय भीम, जय ओबीसी. धन्यवाद. नवनाथ